त्याच्यानंतर आबांना सुद्धा मारहाण करणं, आबांना साधारण 2-3 वेळा मारहाण केलेली आहे. बाजार समितीची निवडणूक लागली. बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये सुमनताई, मी सुद्धा होतो, स्मिता दिदी होते, आमच्यावरती दगडफेक केली गेली. या सगळ्या गोष्टींना किंवा या प्रवृत्तीला तोंड देत असताना कुठल्याही पद्धतीचं भय माझ्या मनामध्ये नाही आणि माझा मतदारसंघ येत्या काळात भयमुक्त करणं हे माझं उद्देश आहे. यांच्या कार्यकर्त्यांनी 2014ला ज्यावेळेस आबांचं चिन्ह घड्याळ होतं त्यावेळेस घड्याळ फोडलेले आहेत. अजून त्या घड्याळाच्या काचा उचलायच्या असतील. मी कधी व्यासपीठावरती यायला तयार आहे, व्यासपीठाचा खर्च द्यायला मी तयार आहे. त्यामुळं अशा पद्धतीची पोकळ आश्वासनं त्यांनी द्यायची सोडावेत. यांच्या पक्षाला या मतदारसंघामध्ये उमेदवार सापडत नव्हता आणि या उमेदवाराला तिकीट देणारा पक्ष सापडत नव्हता. एखाद्या ठिकाणी रक्त सांडावं लागलं तरी सांडतात, पण काम थांबवत नाहीत. अशा पद्धतीची फळी या मतदारसंघामध्ये उभी आहे. आता आमचे विरोधक नेहमी तुम्ही जो म्हणताय तो आरोप करत असतात. खरं तर लोकांनी आमच्या बाबतीत भावनिक होण्यासाठी आम्ही सुद्धा तितके संवेदनशील आहोत. गुंडगिरी करणे, दडपशाही करणे, लोकांना दडपून लोकांची जमीन बळकवणे असे प्रकार केल्यानंतर कुणाला त्यांच्या बाबतीत भावनिक वाटेल? माझी लढण्याची जी वृत्ती आहे त्या लढण्याच्या वृत्तीला माझ्या मतदारसंघातल्या लोकांनी पाठिंबा दिलेला आहे की येणाऱ्या काळामध्ये ज्या गोष्टीची अडचण त्यांना वाटते त्या गोष्टी संपुष्टात आणल्याशिवाय मीही स्वस्थ बसणार नाही. राजकारणामध्ये ज्यावेळेस मी आलो सुरुवातीच्या काळामध्ये आईचा भार हलका होईल या दृष्टीनं फिरायला चालू केलं. आबांच्या पश्चात या लोकांनी जर आपल्यावर एवढं प्रेम केलेलं आहे तर त्या प्रेमाची उतराई जर व्हायची असेल तर आपण यांच्यासाठी काम करावं लागेल असं आम्हाला वाटलं. आज मार्गदर्शक म्हणून मी आबांना मिस करतोय. आबा असते तर मी आबांसाठी प्रचार करत असतो. नमस्कार, मी मयुरी आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. आपण आज आहोत तासगाव कवठे महाकाळ विधानसभा मतदारसंघामध्ये. हा मतदारसंघ त्याचा आबांसाठी ओळखला जातो. पण आबा यांच्या पश्चात या ठिकाणी त्यांचे चिरंजीव रोहित पाटील इथे विधानसभेच्या खडाजंगीसाठी उतरलेले आहेत आणि त्यांच्या समोर प्रतिस्पर्धी म्हणून आहेत संजय काका पाटील. आता या सगळ्या खडाजंगीमध्ये रोहित पाटील यांचा हा प्रचार दौरा नेमका कसा सुरू आहे, कसं आव्हान आहे, या सगळ्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा तुमचं खूप खूप स्वागत आमच्या विषयच भारीमध्ये. मला सांगा, प्रचाराचा दिवस कसा असतो? एक तुम्ही खूपच तरुण उमेदवार आहात, म्हणजे अगदीच 25 वर्ष तुमचं वय असावं. एवढ्या कमी वयात तुम्ही राजकारणात आला, पण तुम्हाला राजकारणात काय यावंसं वाटलं? खरं तर मी मनापासून तुमचा आभारी आहे की तुमच्या माध्यमातून मला महाराष्ट्रातल्या अनेक लोकांपर्यंत आज जायला मिळतंय. राजकारणामध्ये ज्यावेळेस मी आलो सुरुवातीच्या काळामध्ये आईचा भार हलका होईल या दृष्टीनं फिरायला चालू केलं आणि त्याच्यानंतर जबाबदारीची जाणीव झाली. आबांच्या पश्चात या लोकांनी जर आपल्यावर एवढं प्रेम केलेलं आहे तर त्या प्रेमाची उतराई जर व्हायची असेल तर आपण यांच्यासाठी काम करावं लागेल असं आम्हाला वाटलं आणि ती जबाबदारीची जाणीव झाली. लोकांनी आपल्यावरती विश्वास ठेवलेला आणि त्या विश्वासाला तडा नाही गेला पाहिजे असं वाटलं आणि लोकांचे प्रश्न सोडवत गेलो आणि आज लोकांनीच मला उभं केलेलं आहे. पण असं कधी वाटलं की आता आपण पुढे यावं? काम करत गेलो. ती एक प्रक्रिया आहे. म्हणजे मी त्या प्रक्रियेला बारकं कार्यकाळात अगदी छोट्या टेन्युअरमध्ये घडलं असं म्हणणार नाही, पण साधारण गेली 9 वर्ष मी या मतदारसंघामध्ये फिरतोय. गेल्या 9 वर्षामध्ये अनेक निवडणुका लढवण्याचं काम आमच्या सर्वांच्या माध्यमातून झालंय. गेल्या 9 वर्षामध्ये जिल्हा परिषदेचं पॅनल असेल, पंचायत समितीचं पॅनल असेल, नगरपंचायतीचं पॅनल असेल, बाजार समिती, या सगळ्या निवडणुका लढवलेल्या. तर मला या सगळ्या निवडणुका लढवताना लोकांनी बघितलेलं आहे. त्यामुळं लोक एकत्र झाली. पवार साहेबांना त्यांनी विनंती केली आणि पवार साहेबांनी आणि जयंत पाटील साहेबांनी माझी उमेदवारी जाहीर केली. अच्छा, रोहित पाटलांच्या सभा फार गाजतात. म्हणजे लोकांचं असं म्हणणं आहे की तुमच्यामध्ये त्यांना आभा दिसतात. प्रत्येक सभेमध्ये रोहित पाटील भावनिक होतात. काय कारण आहे? कारण तुमच्या विरोधकांचा असा आरोपच आहे की तुम्ही भावनिक झाल्याशिवाय सभाच पूर्ण करत नाहीत. नाही, प्रत्येक सभेमध्ये असं नाही. मी पोटतिडकीनं लोकांचे प्रश्न मांडतो. महाराष्ट्राच्या ज्या ज्या भागामध्ये मी जाईन त्या भागातले प्रश्न आणि त्या प्रश्नांवरती उत्तर किंवा निरसन कशा पद्धतीनं केले जाऊ शकतो हे मी पोटतिडकीनं मांडतो. हे लोकांना पटतं आणि लोक एकत्र येतात. आता आमचे विरोधक नेहमी तुम्ही जो म्हणताय तो आरोप करत असतात. खरं तर लोकांनी आमच्या बाबतीत भावनिक होण्यासाठी
आम्ही सुद्धा तितके संवेदनशील आहोत. माझ्या समोर जे उमेदवार उभे आहेत त्यांनी दुर्दैवानं त्यांच्या बाबतीत लोकांना म्हणजे लोकांच्या मनामध्ये कुठेतरी हळवा कोपरा तयार व्हावा असं त्यांच्यामध्ये काही नाही. गुंडगिरी करणे, दडपशाही करणे, लोकांना दडपून लोकांची जमीन बळकवणे असे प्रकार केल्यानंतर कुणाला त्यांच्या बाबतीत भावनिक वाटेल? आम्ही लोकांच्या मध्ये मिसळतोय, लोकांची कामं करतोय, रात्रीचा दिवस करतोय. किंबहुना मी मधल्या काळामध्ये मतदारसंघामध्ये कर्तव्य यात्रा काढली होती. रोज 4 गावं आम्ही करायचो. 4थ्या गावामध्ये मी मुक्काम करायचो मंदिरामध्ये. लोकांची कामं केलेली आहेत. बारके बारके प्रश्न, कुणाला धान्य मिळत नसतील, मला अधिकारी म्हणले दादा धान्य कमी पडतंय. आम्ही राज्य सरकारकडनं ग्रामीणचा इष्टांक वाढवून घेतला आणि मतदारसंघातले साधारण 3-3.5 हजार लोकांना आम्ही धान्य वाढवून दिलं. त्यामुळे माझ्या बाबतीत लोक भावनिक होतात. त्यामुळं मी भावनिक होतोय म्हणजे मी कधीच स्टेजवरती माझ्या डोळ्यात पाणी आलेलं नाहीये. मी कधीच रडलेलो नाहीये आणि माझी लढण्याची जी वृत्ती आहे त्या लढण्याच्या वृत्तीला माझ्या मतदारसंघातल्या लोकांनी पाठिंबा दिलेला आहे. किंबहुना माझ्या समोर जे लोक उभे आहेत त्या लोकांच्या वृत्तीला, प्रवृत्तीला मी आज न घाबरता सामोरं जातोय. याचं कौतुक माझ्या मतदारसंघातल्या लोकांना जास्त आहे. आणि माझ्या मतदारसंघातल्या लोकांवरती ज्या पद्धतीचा अन्याय चालू आहे त्या अन्यायाला तोंड देण्यासाठी, वाचा फोडण्यासाठी मी माझ्या मतदारसंघाचं फक्त एक प्रतीक म्हणून उभा आहे. आणि मी तुमच्या माध्यमातून माझ्या मतदारसंघातल्या लोकांना विश्वास देतो की येणाऱ्या काळामध्ये ज्या गोष्टीची अडचण त्यांना वाटते त्या गोष्टी संपुष्टात आणल्याशिवाय मीही स्वस्थ बसणार नाही. मध्यंतरी दिवाळीच्या दरम्यान फराळाच्या पाकिटातून पैसे वाटल्याचा आरोप तुमच्यावरती करण्यात आला होता. कितपत तथ्य आहे त्याच्यात? तर एक गोष्ट अशी आहे, आमचे जे विरोधक आहेत, मतदारसंघातली जनता हे सगळं जाणून आहे. निवडणुकीच्या काळामध्ये त्यांनी अशी पातळी गाठणं हे काय पहिल्यांदा प्रकार असं होतोय असं नाहीये. सहज एक तुम्हाला घटना सांगतो. ते ज्या गावामध्ये विरोधक राहतात त्या गावामध्ये एक लहान मुलगा होता. बैलगाडी खाली येऊन तो गेला होता. पाठीमागं आबांची गाडी होती आणि आबांच्या गाडीमध्ये फक्त ड्रायव्हर होते. आबा तासगावमध्ये बसले होते. तर त्या मुलाला आबांच्या गाडी खाली टाकून आबांवरती खोट्या पद्धतीने 302 दाखल करण्याचा प्रयत्न आबांच्या पहिल्या निवडणुकीला विरोधकांनी केलेला आहे. ती डेड बॉडी घेऊन संपूर्ण तासगाव शहरामध्ये प्रेत यात्रा काढणं, त्याच्यानंतर आबांना सुद्धा मारहाण करणं, आबांना साधारण 2-3 वेळा मारहाण केलेली आहे. गृहमंत्री असताना सुद्धा आबांच्या अंगावर लोक घालणं. त्याच्या पुढे जाऊन अगदी बाजार समितीची निवडणूक लागली. बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये सुमनताई, मी सुद्धा होतो, स्मिता दिदी होते, आमच्यावरती दगडफेक केली गेली. तुमचं अख्खं कुटुंब तिथे हो, होतं ना? कुटुंब होतं. दगडफेक केली गेली. आता अशा सगळ्या घटना बघितल्यानंतर यांच्या बाबतीत कुणाला भावनिक वाटणार आहे? किंबहुना त्याच्या पुढे जाऊन हे आज माझ्यासमोर उभे आहेत. या सगळ्या गोष्टींना किंवा या प्रवृत्तीला तोंड देत असताना कुठल्याही पद्धतीचं भय माझ्या मनामध्ये नाही आणि माझा मतदारसंघ येत्या काळात भयमुक्त करणं हे माझं उद्देश आहे. त्यानंतर दुसरा आणखी एक असा मुद्दा आहे. मध्यंतरी अजित पवार इथे आले, त्यांनी सभा घेतली आणि सभेमध्ये आबांना उद्देशून एक वाक्य केलं. त्या घटनेला धरून मला असा प्रश्न विचारायचा आहे, आबांचे आणि अजित पवारांचे संबंध नेमके कसे होते? म्हणजे मला अजितदादा नेहमी सांगायचे की त्यांचे मैत्रीचे संबंध चांगले होते. त्या दोघांना आमदार म्हणून काम करत असताना ज्यावेळेस मुंबईला कोण ओळखत नसायचं त्यावेळेस ते एकत्र वॉक करायचे, दोघं बोलायचे. किंबहुना आबा अजितदादांशी थोडंसं मनमोकळेपणाने बोलायचे, दादाही आबांशी मनमोकळेपणाने बोलायचे आणि एक दोघांचा बॉन्ड चांगला होता, मैत्री होती. मैत्रीच्या पलीकडे जाऊन ज्या वेळेस संधी द्यायची वेळ आली त्यावेळेस पवार साहेबांना दादांनी सुद्धा शिफारस केली. पवार साहेबांनी सुद्धा जे काही निरोप पक्षामध्ये द्यायचे आहेत आबांवरती नितांत प्रेम पवार साहेबांनी केलं आणि त्या पवार कुटुंबाने ऐकून केलं. आजही पवार कुटुंबाचं माझ्यावरती अतोनात प्रेम आहे. आता या पुढे जाऊन ते संबंध त्या दोघांनी जोपासले होते. आबांच्या पश्चात दादांनी आमच्याकडे कुटुंबाप्रमाणे लक्ष दिलं होतं आणि त्या पद्धतीनं आमचे चांगले संबंध त्यांच्याशी होते. आता संजय काका पाटील तुमच्या समोर आहेत, प्रतिस्पर्धी आहेत तुमचे. आधी भाजप आणि त्यानंतर विधानसभेच्या तोंडावरती अजित पवारांची राष्ट्रवादी असा नंदनी प्रवास केला. काय वाटतं, अजित पवारांची ही खेळी असावी तुमच्या विरुद्ध? मुळात माझ्यासमोर जे उमेदवार उभे आहेत त्यांनी सलग
कुठली निवडणूक एका पक्षातून लढवली आहे असा त्यांचा इतिहास नाही. 1999ला वेगळ्या पक्षात होते, 2004ला वेगळ्या पक्षात होते, 2009ला राष्ट्रवादीनं विधान परिषद देऊ केली, 2014ला भाजपनं खासदारकी दिली. टर्म विधान परिषदेची संपली आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून लोकसभेची खासदारकी मिळवली. आता भाजप हा मतदारसंघ घेईना, मुळात आता ते खोट्या राष्ट्रवादीमध्ये गेलेले आहेत. मला तुम्हाला सांगायचंय, राजकारणात अनेक वेळेला योगायोग असे जुळून येतात. हा जो संगम आहे, यांच्या पक्षाला या मतदारसंघामध्ये उमेदवार सापडत नव्हता आणि या उमेदवाराला तिकीट देणारा पक्ष सापडत नव्हता. त्यामुळं तशी परिस्थिती ओढावली. यांच्या कार्यकर्त्यांनी 2014ला ज्यावेळेस आबांचं चिन्ह घड्याळ होतं, त्यावेळेस घड्याळ फोडलेले आहेत. अजून त्या घड्याळाच्या काचा उचलायच्या असतील, तोपर्यंत यांनी घड्याळाचं चिन्ह घेतलेलं आहे. आज ते घड्याळाचा प्रचार करतायत. आनंद आहे, पण तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह मतदारसंघामध्ये कानाकोपऱ्यात पोचलेलं आहे, मतदारसंघामध्ये प्रत्येक घराघरात पोचलेलं आहे आणि या मतदारसंघातल्या लोकांनी निर्धार केलेला आहे की तुतारी वाजवणाऱ्या माणसाला जास्तीत जास्त मताधिक्य देऊन निवडून आणायचं. संजय काका नेहमी म्हणतात की रोहित पाटलांनी समोर यावं, मी काय केलंय आणि तुम्ही काय केलंय याचा लेखाजोखा मांडावा. काय वाटतंय तुम्हाला? नाही, उलट माझं त्यांना प्रति आव्हान असणार आहे. मी स्टेजचा खर्च सुद्धा माझी द्यायची तयारी आहे. गेल्या 16 वर्षामध्ये 6 वर्षाची विधान परिषदेची आमदारकी आणि 10 वर्षाची खासदारकी, या कार्यकाळामध्ये एकूण केलेल्या कामांची यादी घेऊन त्यांनी स्टेजवर यायचं आहे आणि मी गेल्या 5 वर्षामध्ये केलेल्या कामांची यादी घेऊन एका स्टेजवर यायचं आहे. मी आबांचा कार्यकाळ धरणार नाही. मतदारसंघामध्ये कुणी जास्त काम केलेलं आहे हे मतदारसंघातले लोक जाणून आहेत. आता माझी त्यांना एक विनंती असणार आहे, गुहागर ते नागपूर जो हायवे झालाय, सांगली जिल्ह्यातून जेवढा हायवेचा पॅच जातो, तो जर मी केलाय ते सांगत असतील तर मात्र कुठेतरी नैतिकतेला धरून त्यांचं राजकारण किंवा विकासाचं राजकारण होत नाहीये. एडीबीने, एशियन डेव्हलपमेंट बँकने आणि इंटरनॅशनल बँकने भारताशी करार करत असताना त्यांनी एक सांगितलं की कुठल्या तरी पाणी योजनेला, मग ती भारतातली कुठली असो, त्या पाणी योजनेला सौर ऊर्जेवरती चालवण्याचा प्रकल्प आम्ही तुमच्या देशाला देतोय. एक कमिटी असते, त्या कमिटीने निर्णय घेतला की हा प्रकल्प महिषा योजनेवरती चालवा. तर या खासदारांनी तो प्रकल्प त्यांच्या प्रयत्नामुळे आला म्हणून सांगणं हे हास्यास्पद आहे. त्यामुळे असे काही प्रकार जर सोडले तर ग्राउंडवरती जे काम झालेलं आहे ते काम निश्चितपणाने त्यांनी कधीही व्यासपीठावर यावं. मी कधीही व्यासपीठावरती यायला तयार आहे, व्यासपीठाचा खर्च द्यायला मी तयार आहे. त्यामुळं अशा पद्धतीची पोकळ आश्वासनं त्यांनी द्यायची सोडावेत. मी त्यांची कामं बघितली. एका गावामध्ये 3-3 लाखाची कॉन्क्रिटीकरणाची कामं त्यांनी दिलेली आहेत. आता 3 लाखामध्ये जीएसटी किती जातो, काम किती होतं. मी त्यांचा एक फोटो बघितला उद्घाटन करतानाचा, तर समोर सिमेंटचा रस्ता तो कॉन्क्रिटीकरण झालेला संपलेला मला दिसायला लागलाय आणि ते तिथं नारळ फोडतात. आता अशा पद्धतीच्या हास्यास्पद गोष्टी काहीतरी ते करत आलेले आहेत आणि मतदारसंघातले लोक त्यांना फारसं सिरियसली घेतात असं मला वाटत नाही. प्रचार सुरू आहे तुमचा, अगदीच काही दिवसांवरती निवडणुका, मतदान येऊन ठेपलेलं आहे. आज कोणाला मिस करताय तुम्ही? आज मार्गदर्शक म्हणून मी आबांना मिस करतोय. आबांचे 1-2-3 जुने सहकारी आहेत. मग त्यामध्ये आमच्या मांजरड्याचे दिनकर दादा असतील, त्यामध्ये तासगाव शहरातली सुद्धा अनेक लोक आहेत, म्हणजे आमच्या निसारबाईंचे वडील आहेत. परत कवठेमंकाळ शहरातले अनेक लोक आहेत, कवठेमंकाळ तालुक्यातले आमचे हाके बाप्पा आहेत. ही सगळी लोक जर आज या निवडणुकीच्या प्रक्रियेत असतील तर एक वेगळं मार्गदर्शन मिळालं असतं. किंबहुना अनेक ज्येष्ठ लोक आहेत, मी आता सगळ्यांचीच नावं घेणं मला शक्य नाही, पण मी काही प्रमुख नावं तुम्हाला सांगितली. ही जर सगळी मंडळी असती, आजही लोक वरीलधारी मंडळी आबांची उणीव भरून काढायचं काम करतायत, सगळी प्रक्रियेत आहेत. पण ही जर मंडळी असती तर यांच्यामुळे निश्चितपणाने एक वेगळा बदल घडला असता आणि यांच्या सगळ्यांमुळे एक वेगळं बूस्ट मला निश्चितपणाने मिळालं असतं. आज आबा असते तर त्यांचा रोल काय असतं? आज मी त्यांच्यासाठी प्रचार करत असतो. म्हणजे आबा असते तर मी आबांसाठी प्रचार करत असतो आणि आबा राज्यभर फिरत असताना मतदारसंघामध्ये प्रचार यंत्रणा आबांची कमी पडते की काय अशी त्या काळामध्ये चर्चा असायची. किंबहुना आबांच्या माघारी लोक पोचतायत की नाहीत वगैरे अशी जी शंका असायची. आबांच्या प्रचार यंत्रणेतली उणीव आम्ही सर्वांनी भरून काढली असती
आणि ज्या लीडनं आबा निवडून यायचे त्याच्या तिप्पट चौपट लीडनं आबांना आम्ही निवडून आणलं असतं. यात काही शंकाच नाहीये. पण आज तुम्ही आमदारकीला उभे राहिलात, याच सिच्युएशनला धरून आबा असते तर आबा असते तर आबांनी फार वेगळ्या पद्धतीचं मार्गदर्शन केलं असतं. आज कसं आहे, माझ्या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवत असताना माझ्या विरोधात 2 टर्म खासदार असलेले उमेदवार आहेत. त्याच्या पुढे जाऊन माजी मंत्री, त्यांचा गट आणि खासदारांचा गट, माजी खासदारांचा गट हा एकत्रितपणाने येऊन मला थांबवण्याचा प्रयत्न करतोय. बरं, गेल्या 4 वर्षामध्ये अशा पद्धतीच्या निवडणुकीला मी पहिल्यांदाच सामोरं जातोय अशी काही परिस्थिती नाही. मी नगरपंचायतीची निवडणूक तशी लढलोय, बाजार समितीची निवडणूक तशी लढलोय, पण या मतदारसंघातली सर्वसामान्य माणसं ही आमच्याबरोबर आहेत. ज्या वेळेस लोकांच्यातून निवडणूक झालेली आहे त्यावेळेस लोकांनी कौल आमच्या बाजूने देण्याचं काम केलेलं आहे. आणि आम्ही अडचणीत येतोय असं वाटलं की या मतदारसंघातले लोक छातीचं कोट करून आमच्याबरोबर उभे राहिलेले आहेत. कुठल्याही पद्धतीच्या दडपशाहीला, गुंडगिरीला न घाबरता मतदारसंघातली लोक कुणालाही न जुमानता कामाला लागतात, आम्हाला निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतात, अगदी रक्ताचं पाणी करतात. एखाद्या ठिकाणी रक्त सांडावं लागलं तरी सांडतात, पण काम थांबवत नाहीत. अशा पद्धतीची फळी या मतदारसंघामध्ये उभी आहे आणि या मतदारसंघातल्या या फळीच्या जोरावरतीच ही निवडणूक सुद्धा आम्ही जिंकणार आहे. आज आबा आपल्यात नाहीयेत, त्यांची कमी जाणवते, मान्य आहे. पण आज या दिवशी जर तुम्हाला आबांशी 2 मिनिटं बोलण्याची संधी मिळाली तर तुम्ही त्यांच्याशी काय बोलाल? फार अवघड प्रश्न आहे. आबा असते तर एकतर मी ज्या वयामध्ये त्यांच्याबरोबर होतो त्यांचा जो सहवास लाभला होता, मी 9वी-10वीला होतो, त्यात मी हॉस्टेलला होतो आणि त्यांच्याशी जो डायलॉग असायचा तो महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हॉस्टेलवर त्यांचा फोन यायचा आणि ते मार्क्स विचारायचे. मार्क्स विचारला की तब्येत कशी विचारायची आणि फोन ठेवायचे. फारसा वेळ त्यांना नसायचा आणि माझ्याही मनामध्ये त्यांच्या बाबतीत एक आदरयुक्त भीती होती. त्यामुळे त्यांनी कधी प्रश्न विचारला तरच त्यांच्याशी उत्तर बोलायचं, अन्यथा मी त्यांच्यासमोर शांत बसायचो. पण आज जर ते असते तर मी त्यांना एक गोष्ट बोललो असतो की त्यावेळेस मला फार उघडपणाने तुमच्याशी बोलता नाही आलं, आज मी बोललो असतो. आणि आज बोलत असताना एक वडील म्हणून मी मार्गदर्शन तुमचं घेतलं असतं, घेतलं असतं आणि त्याच्या पुढे जाऊन एक राजकारणी म्हणून अनेक गोष्टी अशा असतील की त्यांनाही कोणाशी तरी शेअर करायचे असतील. माझी आई गावी असायची, घरी असायची. आबा पूर्ण वेळ मतदारसंघामध्ये, महाराष्ट्रामध्ये फिरायचे. पण मी कुठेतरी गाठून त्यांचं मन मोकळं करायचा प्रयत्न केला असता आणि मी त्यांच्याशी बोललो असतो. जी आदरयुक्त भीती मला पूर्वी त्यांच्या बाबतीत होती ती आदरयुक्त भीती कायम राहिली असती. पण त्याच माध्यमातून मी बरीच पुस्तकं वाचल्यानंतर मला एक गोष्ट लक्षामध्ये येते की त्या पुस्तकांप्रमाणे त्यांनी माझ्यावरती संस्कार केलेले आहेत असं मला नेहमी वाटलंय. म्हणजे त्यामध्ये वयाच्या ठराविक वर्षापर्यंत स्ट्रिक्ट, त्याच्यानंतर वयाच्या ठराविक वर्षापर्यंत थोडंसं ओपन माइंडेड, वयाच्या ठराविक वर्षापर्यंत एक्सपोजर देण्याचं काम त्यांनी केलं. आणि एक ग्रेटफुल, मी माझ्या मनात त्यांच्या बाबतीत फार कृतज्ञता आहे, प्रेम आहे. आणि मी आज त्यांना सांगितलं असतं की एक मुलगा म्हणून ज्या काही अपेक्षा माझ्याकडून त्यांना होत्या, त्यांना असलेल्या अपेक्षांपेक्षा काकणभर जास्त मी पूर्ण केले असत्या. त्यामुळं आज म्हणजे त्यांच्याशी डायलॉग काय करायचा हे मला अजून माहित नाही, कारण मी त्या वयामध्ये त्यांच्यासमोर नव्हतो. किंवा ते कसे आहेत मला लोक सांगतात की त्यांचा स्वभाव कसा होता, ते काय बोलायचे. पण घरी आल्यावर एकतर जेवण्याच्या वेळेसच ते आमच्या समोर असायचे. जेवताना माणूस बोलणार किती, आणि समोर असले की ते एका विचारात असायचे, फोनवर बोलायचे. पण आता तुम्ही फारच तरुण आहात ना, 25 वर्ष तुमचं वय आहे. या वयात ती स्टेबल राहणं किंवा एक मेंटली स्टेबल राहणं पण फार कठीण असतं. या सगळ्या स्टेबिलिटीमध्ये आणि तुम्ही राजकारणात आहात, आमदारकीला उभे राहिलात, खूप कधी कधी बर्डन येत असेल, टेन्शन येत असेल किंवा दाटून येत असेल की झेपत नाहीये, असं काही होतं आणि त्यातलं जर का काही आबांशी शेअर करायचं झालं तर तुम्ही काय कराल? मी मार्गदर्शनच घेतलं असतं, मला बर्डन येत नाही. आणि सुदैवाने
ते जन्मजात गुण त्यांच्याकडून माझ्या आईकडून आलाय की नाही मला माहित नाही, पण मला टेन्शन येत नाही कुठल्या गोष्टीचं. एखादा प्रसंग घडला तर मी 5 मिनिटं शांत बसून त्यावरती विचार करतो, त्याचे प्रोज अँड कॉन्स काढतो आणि माझ्या विचाराप्रमाणे मी काही लोकांचे सल्ले घेतो आणि मी त्याच्यावरती उत्तर काढतो, पण मला टेन्शन येत नाही. पूर्वी मी ज्यावेळेस फिरायचो त्यावेळेस थोडंसं टेन्शन यायचं. आता म्हणजे एखादा प्रसंग सांगतो, एखादा आमच्या पक्षातून कोणतरी कार्यकर्ता पक्ष सोडून तिकडे गेला तर पहिला मला टेन्शन यायचं, पण आता ठीक आहे, आपण दुसरं तयार करू, कामाला लागू, थांबायचं नाही, ही वृत्ती डेव्हलप झालेली आहे. तर मग आता टेन्शन कशाच आणि कुठल्याच गोष्टीच येत नाही. अडचणींना सामोरं जायची मला सवय लागलेली आहे. किंबहुना मी ज्या परिस्थितीतून घडलेलो आहे, ज्या वयात घडलेलो आहे, माझ्या समोर अडचणीच होत्या, अडचणींचा डोंगर उभा होता. बरोबरचे सहकारी, आबांचे मित्र, या आबांचे जुने सहकारी, या सगळ्यांच्या आशीर्वादाने आम्ही पुढे जात राहिलेलो आहे. त्यामुळे कधी दाटून येत नाही किंवा कधी बर्डन येत नाही. अगदीच एखाद्या दिवशी फार लोड झाला तर मला फिल्म बघायची आवड आहे किंवा मी रोज बुक्स वाचतो, तर तो स्ट्रेस कुठेतरी काढायचा माझा प्रयत्न असतो, पण तो स्ट्रेस असा व्यक्त व्हायची गरज कधी वाटत नाही. अच्छा, तासगाव कवठे महाकाळसाठी तुमचं विजन काय आहे येणाऱ्या 5 वर्षांसाठी? मी मतदारसंघामध्ये आरोग्यावरती काम करतोय, शिक्षणावरती काम करतोय, रोजगारावरती काम करतोय, महिला सबलीकरणावरती काम करतोय. आता शिक्षण म्हणलं की फक्त शाळा चांगली बांधणे नसून आता गेल्या 5 वर्षामध्ये 40हून अधिक शाळांना आम्ही 1-1 कोटीपेक्षा जास्त निधी दिलाय आणि शाळांचं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं करून घेतलंय, डिजिटल केलेले आहेत शाळा. पण तेवढं करून भागणार नाही. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढली पाहिजे, शिक्षकांचं मनोधैर्य वाढलं पाहिजे. शिक्षकांचं मनोधैर्य चांगलं असेल तर रिझल्ट चांगले मिळू शकतील, यावरती आम्ही काम करतोय. आणि त्याच्या पुढे जाऊन काही कोर्सेस चांगले आहेत. आता म्हणजे मी तेलंगणाला गेलो, तेलंगणाला कोडिंग स्कूल मला बघायला मिळाली गव्हर्नमेंटची. 7वी, 8वी, 9वीची मुलं स्वतःची ई-कॉमर्स वेबसाईट तयार करतायत असं बघायला मिळालं. आता हेच आपल्याकडे का होऊ शकत नाही, म्हणून मी त्या कंपनीला विनंती केली. पायलट बेसिसवरती मी माझ्या मतदारसंघात 2 गावांमध्ये तो प्रोजेक्ट राबवला. त्याचे मला इम्पॅक्ट बघायला मिळाले, रिझल्ट बघायला मिळाले. पालकांनी मला सांगितलं की मुलांचा अभ्यासातला रस वाढलेला आहे आणि हा प्रोजेक्ट तुम्ही थांबवू नका. मी तो प्रोजेक्ट स्टेज 1 पूर्ण केली. मुलांच्या मध्ये प्रॅक्टिकल अवेअरनेस, एखादा सायन्स एक्सपेरिमेंटच्या बाबतीत वाढलेला फरक आम्हाला बघायला मिळाला. आता कोडिंग विदाउट कम्प्युटर हा प्रोजेक्ट मतदारसंघातल्या प्रत्येक गावामध्ये मी पुढच्या 5 वर्षामध्ये राबवणार आहे. आरोग्याच्या बाबतीत मतदारसंघामध्ये आम्ही काम करतोय. 30,000 पेक्षा अधिक रुग्णांच्या आम्ही तपासण्या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून केलेल्या आहेत. 5,500 पेक्षा अधिक रुग्णांच्या तपासण्या, शस्त्रक्रिया आम्ही केलेल्या आहेत. आणि आता महिलांच्या, माता भगिनींच्या आरोग्यावरती आम्ही काम करतोय. मग पोटाच्या गाठी असतील, वेगवेगळ्या पद्धतीचे कॅन्सर असतील. आता सर्व्हायकल कॅन्सरवर मी मतदारसंघात काम करतोय. सर्व्हायकल कॅन्सरवरती काम करत असताना ठराविक वयामध्ये HPV वॅक्सिन दिलं तर तो कॅन्सर थांबू शकतो अशी परिस्थिती आहे. त्यामुळं मतदारसंघातल्या 5वी ते 12वीच्या विद्यार्थिनींना मी येत्या काळामध्ये फ्री वॅक्सिनेशन करणार आहे. आणि पूर्ण भारतामध्ये रुरल कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये, रुरल मतदारसंघात तासगाव कवठे महाकाळ मतदारसंघ एवढ्या मास प्रमाणात अशा पद्धतीचा उपक्रम राबवणारा पहिला मतदारसंघ ठरणार आहे. म्हणजे हा उपक्रम माझा बारामतीच्या आधी होणार आहे. अच्छा, असं म्हणजे यामध्ये तुम्ही आघाडी घेणार? मी यामध्येही घेईन आणि कोडिंग विदाउट कम्प्युटर मध्येही घेईन. इन्फ्रास्ट्रक्चर वाईज कार्यकाळ बारामतीला जास्त मिळाला, पण मी इन्फ्रास्ट्रक्चर वाईज सुद्धा कव्हर करण्याचा प्रयत्न करेन. रोहित पाटील आमदार झाल्यानंतर प्रायोरिटीने करणार, म्हणजे लिस्ट तर आहेच, पण प्रायोरिटीने करणार ते काम कोणतं? MIDC मध्ये चांगल्या कंपन्या आणून त्या बारामतीच्या सहाय्यानंच मला आणायला लागणार आहेत. पवार साहेबांच्या माध्यमातून आम्ही काही लोकांना भेटण्याचा प्रयत्न करतोय. काही ठिकाणी प्रेझेंटेशन्स दिलेले आहेत आणि चांगल्या कंपन्या मतदारसंघात आणून रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात करणे हे पहिलं टार्गेट आहे. दुसरं टार्गेट आहे, सिंचन योजना बऱ्यापैकी पूर्णत्वाला गेलेल्या आहेत, त्या सगळ्या पूर्णत्वाला नेऊन टाइम टेबल सिंचन योजनांचं व्यवस्थित शेतकऱ्यांना दरवर्षी देणं, त्या पद्धतीने शेतकऱ्यांनी पीक नियोजन घेणं. आणि पीक नियोजन व्यवस्थित लागलं तर आर्थिक नियोजन शेतकऱ्यांचं व्यवस्थित होतं. हे शाश्वत काम आहे आणि त्या शाश्वत कामावर माझा जोर असणार आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. ही सगळी कामांची यादी, तुमची स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होत हीच आशा. आणि तुम्ही इतका छान वेळ दिलात, म्हणजे प्रचारातून सुद्धा एवढा वेळ काढून तुम्ही आमच्याशी गप्पा मारल्या, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि तुम्हाला सुद्धा जर अशाच प्रकारच्या इंटरेस्टिंग लढती
राजकीय नेत्यांच्या मुलाखती आणि तिथल्या राजकीय जाणकारांकडून त्या मतदारसंघाचं विश्लेषण ऐकायचं असेल तर विषयच भारीला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.